गुलाबजाम एक गूढ कथा. मित्र हो, विवाह आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग. विवाह म्हटला की फोटो आले, मजा आली, मस्ती आली आणि जेवण आलं. अशाच माझ्या मित्राच्या एका विवाहाच्या प्रसंगी घडलेली अशीच एक गूढ कथा आज आपण ऐकणार आहोत. माझ्या मित्राचं लग्न अगदी 2 दिवसावर आलं होतं. त्याने आम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. आम्ही सर्वजण खास बस करून त्याच्या गावाकडे जायला अगदी तयार होतो. त्याचं गाव हे शहरापासून सुमारे 1.5 तासावर होतं. आम्ही सर्वजण गाणी म्हणत हास्यविनोद करत प्रवास करत होतो. यात त्याचं गाव कधी आलं हे कळलंही नाही. लांबूनच आम्हाला लग्नाचा मंडप दिसत होता. कोणीतरी त्याला आम्ही येण्याची वर्दी फोनवर दिली असावी, कारण तो स्वतः आमचं स्वागत करायला बाहेर उभा होता. मिरवणुकीत आम्ही सर्वजण खूप नाचलो. लग्नाचे विधी सुरू होते. फोटो, सेल्फी, व्हिडिओ शूटिंग ह्यांना अक्षरशः ऊत आला होता. त्याने आम्हा सर्वांना जेवून घेण्याचा आग्रह केला. गावातील जेवण म्हणजे पंगत. दुसऱ्या पंक्तीत आमचा नंबर लागला. जेवण तर उत्तम होतंच. आमच्या लक्षात राहिलेला गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम. तेवढ्यात आमच्या समोरच्या टेबलवर एक वयस्कर माणूस येऊन बसला. शरीराने काटकुळा, पांढरे स्वच्छ कपडे, डोक्यावर पांढरी टोपी असा त्याचा पेहराव होता. आता पंक्तीला सुरुवात झाली. व्हिडिओ शूटिंगही सुरू होतच. इतक्यात समोर बसलेल्या त्या आजोबांनी जोरात आवाज दिला, "अरे वाढ की रे गुलाबजाम!" आम्ही सर्वजण त्यांच्याकडेच पाहू लागलो. त्यांच्या वाटेत 4 गुलाबजाम वाढले गेले. ते त्यांनी लगेच संपवले. इतर पदार्थांना त्यांनी फारसा हात लावला नाही. पुन्हा त्यांनी गुलाबजाम मागितले, तर त्यांना पुन्हा 4 गुलाबजाम वाढले गेले. त्यांनी ते पुन्हा संपवले. आम्ही सर्व पाहतच होतो. एक जण म्हणाला, "म्हातारा खूप दिवसांचा उपाशी दिसतोय." असे म्हणून सर्वजण त्याची थट्टा करत होते. जेवण वाढणारे वाढपीही आता कटकट करायला लागले, कारण ते आजोबा गुलाबजामच्या वाट्यावर वाट्या फस्त करत होते. मित्र हो, तुम्ही मला सांगा, एक माणूस जास्तीत जास्त मध्यम साईज किती गुलाबजाम खाऊ शकेल? 3 ते 4 वाट्या फक्त. तर या आजोबांनी एका वाटीमध्ये 4 याप्रमाणे तब्बल 34 वाट्या गुलाबजाम फस्त केले होते. म्हणजेच 34 गुणिले 4 बरोबर 136. 34 वाट्या हा आकडा मला त्या वाढपीनेच सांगितला होता. माझा मित्र ज्याचं लग्न होतं त्याच्यापर्यंत ही बातमी आली. त्यानेही आपल्या सासरकडचे कोणीतरी असावेत म्हणून त्याच्या हाताने त्यांना गुलाबजाम वाढले. आमची जेवणे झाली. त्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बसमध्येही त्या 136 गुलाबजाम खाणाऱ्या आजोबांचीच चर्चा होती. काही दिवसांनी माझा तो मित्र ऑफिसमध्ये रुजू झाला. बोलता बोलता मी त्याला विचारलं, "ते गुलाबजाम खाणारे आजोबा कोण होते रे?" त्यावर तो म्हणाला, "माझ्या हातचे गुलाबजाम खाल्ल्यावर मी त्यांना विचारलं, 'बाबा व्यवस्थित झालं का?' यावर हात वर उंच करून ते म्हणाले, 'झक्कास झालं पोरा, तुझं कल्याण असो,' असे म्हणून ते हात धुवायला निघून गेले. नंतर हा विषय मी सासूरवाडी काढला. त्या मंडळींनीही कोणीतरी असावेत म्हणून दुर्लक्ष केलं. इतक्यात एक आजी तिथं आल्या. त्यांनी मला या आजोबांचं वर्णन विचारलं. मी वर्णन करताच त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेलं. तिथं एक फोटो लावला होता. त्यांनी विचारलं, "हेच होते का ते?" मी त्या फोटोकडे निरखून पाहिलं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण माझ्या लग्नात गुलाबजाम खाणारे ते आजोबा हेच होते. आणि त्या आजीचे रडायलाच लागल्या. त्या म्हणाल्या, "पोरा, तू भाग्यवान आहेस. तुझ्या लग्नात तुझे सासरे स्वतः येऊन जेवून गेले. इतकेच नाही तर त्यांना तू तुझ्या हाताने गुलाबजाम खाऊ घातलेस, कारण त्यांना गुलाबजाम खूप आवडायचे. तुझ्या बायकोच्या लग्नात गुलाबजामच ठेवायचे हा त्यांचा आग्रह होताच, पण त्यांचं 6 महिन्यापूर्वीच निधन झालं." माझ्याही डोळ्यात आता पाणी आलं होतं. नंतर आम्ही सर्वांनी जेव्हा त्याच्या लग्नाची व्हिडिओ सीडी पाहिली तेव्हा आमच्या पंक्तीत ते आजोबा आम्हाला कुठेही दिसले नाहीत.
समोरच्या पंक्तीत एक पान वाढलेलं दिसत होतं, पण तिथं कोणीच बसलेलं आम्हाला त्या व्हिडिओत किंवा फोटोत आढळलं नाही. आम्ही पॉज करून तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला तरीही. मित्र हो, कोण होते ते? माझ्या मित्राचे सासरे, ज्यांचं 6 महिन्यापूर्वी निधन झालं होतं. ते आपल्या स्वतःच्या नातीच्या लग्नात येऊन जेवून गेले. ह्याचं उत्तर आम्ही अद्यापही सर्वजण शोधतोय. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.